अर्थ दासनवमी उत्सवातील चौथ्या दिवशीच्या सायंकालीन सत्रास प्रारंभ होत आहे। आपल्याला माहिती आहे की हे सांगीतिक सत्र असतं आणि आपल्यासमोर 3 युवा कलाकार इथं विद्यमान आहेत जे समर्थांची सेवा करणार आहेत। संगीताच्या माध्यमातून टाळ्याच्या गजरामध्ये आपण तिघांचे स्वागत करूया। श्री निषाद व्यास यांचं गायन आपण ऐकणार आहोत। मी निषाद व्यास यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गायन सेवेस प्रारंभ करावा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व रसिकजन, गुणीजन, ज्येष्ठ सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। आज माझ्यासाठी खूप आनंदाची आणि खूप सौभाग्याची गोष्ट आहे की साक्षात जिथे महाराजांनी वास केला एवढे मोठे संत मंडळी जिथे नांदतायत सध्या पण तिथे मला गाण्याची संधी उपलब्ध झाली। त्याबद्दल मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो। तसेच रामदासी बुवा, सुशील दादा आणि माधव या सर्वांचे मी खूप आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली गाण्याची। आज सर्वप्रथम मी राग पुरिया धनाश्री सादर करण्याचा प्रयत्न करेन। त्याच्यामध्ये मी 2 रचना सादर करतोय। एक मध्य झपतालमधली धरत हो ध्यान निस दिन तुम्हारो आज, आणि त्याच्यानंतर एक द्रुत त्रितालमधली आहे सुमिरन करो मन राम नाम को। त्यानंतर एक 3-4 अभंग गाऊन मग समाप्त करेन। सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांची आज्ञा घेऊन सुरू करतो।
जी बंदिश आहे ही माझ्या गुरुजींचे जे गुरुजी होते पंडित बडे रामदासजी मिश्रा यांची बंदिश आहे. आणि काय संयोग आहे की मला बनारसचे गुरु मिळाले आणि माझे दादा गुरुजींच्या ह्या सगळ्या बंदिशी आहेत ते सगळे रामदास आहेत, रामदास रचित. त्याच्यामुळे मी घरी पण जेव्हा रियाज करतो तेव्हा मला महाराजांची खूप आठवण येते आणि त्यांनी आज बोलून घेतलं. आज प्रत्यक्ष त्यांचंच नाव मी घेतोय. सुमिरन करो मन राम नाम को, सुमिरन करो मन राम, सुमिरन करो मन राम राम राम. सुमिरन करो मन, सुमिरन करो मन, सुमिरन करो मन राम नाम को, सुमिरन करो मन राम, सुमिरन करो मन राम, सुमिरन करो मन राम नाम को. और नहीं जग कोई काम को, और नहीं जग काम, और नहीं जग काम, और नहीं जग, और नहीं जग कोई काम, और नहीं जग काम काम, और नहीं जग कोई काम को. सुमिरन करो मन राम नाम को, सुमिरन करो मन राम. नीद बद म ब ग म म ग रे सा नि सा रे ग म द, सुमिरन करो मन राम. ग रे गा सा नि द, ग रे गा नि द सा सा नि द म म द प म ग म प प प प, सुमिरन करो मन राम. ग रे गा नि द ब रे गा नि द प म ग रे सा नि सा सा नि सा सा नि सा प, सुमिरन करो मन राम. रे ग म रे ग म द नि रे ग म द नि ग रे गा नि द द नि द प म नि नि म म म नि नि म म म म नि द द नि सा 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 नि द प म ग रे सा, सुमिरन करो मन राम. सुमिरन करो मन राम नाम को, और नहीं जग कोई काम को. सुमिरन करो मन राम, सुमिरा करो मन, करो सुमिरन करो मन राम. सुमिरन करो मन राम. जो चाहत मन इच्छा पूजत, जो चाहत मन इच्छा पूजत. सनि दा सनि दा धनि दा, सनि धनि ध धनि दा ध धनि दा ध धनि दा धनि 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 ध धा धा नि ध प म ध प म ग म धनि दा सानि सानि धनि 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 ध प म ग म धनि दा धनि ध प म ग धनि ध प म धनि ध प म ग. जो चाहत मन, जो चाहत मन इच्छा पूजत, रामदास भजो राधे श्याम को. सुमिरन करो मन राम नाम को, सुमिरन करो मन, सुमिरन करो मन
झुलत मोसो करत है बर जोरी पण गटा कैसे न जाऊं बिनती करी करी में हारी बिनती करी करी में हारी मोरे रग सुनो बिहारी ददर चलत मोसो करत है बर जोरी पण गट कैसे न जाऊं पण गटवा कैसे न जाऊं बिनती करी करी में हारी मोरिया राग सुनो बिहारी डगर चलत मोसो करत है पर जोरी पण गटवा कैसे न जाऊं पण गटवा कैसे न जाऊं बनगटवा कैसे बनगटवा कैसे मैं जाऊं जाऊं बनगटवा कैसे मैं जाऊं जाऊं बनगटवा कैसे मैं जाऊं 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 बनगटवा कैसे मैं बनगटवा कैसे मैं जाऊं कैसे मैं जाऊं कैसे काही महाराजांची किंवा रामाची पदं सादर करतो होतो.
सिरे राम कहे समझाए, सिरे राम कहे समझाए, सुना लक्ष्मण प्यारे भाई, सुना लक्ष्मण प्यारे भाई। सिरे राम कहे समझाए, सिरे राम कहे समझाए, सुना लक्ष्मण प्यारे भाई, सुना लक्ष्मण प्यारे भाई। बनवास पिता ने दीना, बनवास पिता ने दीना, मैंने वचन शीश धर लेना जी, मैंने वचन शीश धर लेना जी। संग जनक सुता सुखदाई, संग जनक सुता सुखदाई, संग जनक सुता सुखदाई, सुना लक्ष्मण प्यारे भाई, सुना लक्ष्मण प्यारे भाई। नहीं दोष के कहीं माता, माता के कहीं नहीं दोष के कहीं माता, यह लिखिया लेख विधाता जी, यह लिखिया लेख विधाता जी, यह लिखिया लेख विधाता जी। मेरे मन में शोक कछु नाही, मेरे मन में शोक कछु नाही, सुना लक्ष्मण प्यारे भाई, सुना लक्ष्मण प्यारे भाई। सुख दुख सब दैव अधीन, नहीं कोई किसी का कीन्हा जी, नहीं कोई किसी का कीन्हा जी। जग मूरख जन भरमाए, जग मूरख जन भरमाए, जग मूरख जन भरमाए, सुना लक्ष्मण प्यारे भाई। श्री राम कहे समझाए, सुना लक्ष्मण प्यारे भाई। यह कर्म गति बलवाना, बलवाना बाला, बलवान
श्री राम कहे समझाए, श्री राम कहे समझाए, सुना लक्ष्मण प्यारे भाई, सुना लक्ष्मण प्यारे भाई, सुना लक्ष्मण प्यारे भाई।
चकोर झाले सुखी, चक्षु चकोर झाले सुखी, चक्षु चकोर झाले सुखी. दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे. ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. तनु मेघश्याम मेळे, तनु मेघश्याम मेळे, तनु मेघश्याम मेळे, तनु मेघश्याम मेळे, तनु मेघश्याम, मेघश्याम, मेघश्याम मेळे, तनु मेघश्याम मेळे. तनु मेघश्याम मेळे, चित्त चातक निवाले, चित्त चातक निवाले. तनु मेघश्याम मेळे, तनु मेघश्याम मेळे. आ तनु मेघश्याम मेळे, चित्त चातक निवाले, चित्त चातक निवाले. कीर्ती सुगंध तरुबरी, कीर्ती सुगंध तरुबरी, कीर्ती सुगंध तरुबरी. गुजे कोकिळा वैखरी, गुजे कोकिळा वैखरी. दुःख हरले, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे, दुःख हरले जन्माचे. ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे, ध्यान लागले रामाचे. रामी रामदास, रामदास, रामी रामदास, रामी रामदास, रामी राम, रामी राम, रामी रामदास. स्वामी प्रगटले अंतरयामी, स्वामी प्रगटले अंतरयामी, स्वामी प्रगटले अंतरयामी.
माफ करा. आत्ता मी सकाळी जेवायला जेव्हा प्रसाद ग्रहण करायला गेलो होतो आम्ही, तेव्हा तिथे एका बुवांनी मला एक रिक्वेस्ट केली होती की चलो मन गाण्याचा मी प्रयत्न करेन. माझ्या गुरुजींचं हे पद आहे, चलो मन वृंदावन की ओर, ते प्रयत्न करतो गाण्याचा. चलो मन, चलो चलो मन, चलो 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 मन वृंदावन के प्रेम का रस, प्रेम का रस जहाँ छलके है, प्रेम का रस जहाँ छलके रे, प्रेम का रस जहाँ छलके है, कृष्ण नाम से भोर, कृष्ण नाम से भोर, कृष्ण नाम से बोल, चलो मन, चलो मन वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन की ओर, प्रेम का रस जहाँ छलके है, प्रेम का रस जहाँ छलके है, कृष्ण नाम से भोर, चलो मन वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन की भक्ति की रीत जहाँ पल पल है, 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 कृष्ण नाम से भोर, भक्ति की रीत जहाँ पल पल है, भक्ति की रीत, भक्ति की रीत जहाँ
पल पल है, जहाँ पल पल है भक्ति की रीत, जहाँ पल पल है प्रेम प्रीत की डोर। ओ रामा भक्ति की रीत, जहाँ पल पल है प्रेम प्रीत की डोर। राधे 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 जपते जपते दिख जाए चित चोर, चलो मन वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन की ओर। प्रेम का रस जहाँ छलके है, प्रेम का रस जहाँ छलके है, कृष्ण नाम से भोर, चलो मन वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन की ओर, चलो मन वृंदावन की ओर, वृंदावन की ओर, वृंदावन की। जय जय रघुवीर समर्थ। निषाद व्यास, कार्तिक स्वामी आणि माधव लिमये तिघांसाठी जोरदार टाळ्या होते। इतकं सुंदर सादरीकरण केलं त्यांनी। जुन्या गायकांची एक पद्धत होती, थोडंसं ऐकलंय आणि लोकांकडून ऐकलंय, तार सप्तकामध्ये षड्जापर्यंत न जाता निषादावरून खाली यायचे, जेणेकरून श्रोत्यांच्या चित्ताला एक उत्कंठा लागावी। बरोबर आहे, ती उत्कंठाच या निषादांच्या गळ्यामध्ये आहे असं मला वाटतं, म्हणून कदाचित त्यांचं नाव निषाद ठेवलं असेल। आणि इतका कोमल आवाज आहे हो, यांना कोमल निषाद म्हणायचं का? पण गायकी इतकी शुद्ध आहे की शुद्ध निषाद म्हणायलाही हरकत नाही आहे। ज्यांनी जसं ठरवायचं तसं ठरवावं, पण इतकं सुंदर गायन। आणि निषाद हा कुठल्याही सप्तकातील उच्चीचा स्वर आहे, सर्वोच्च स्वर निषादच आहे कोणत्याही सप्तकातला। तसंच यांचं गाणं उत्तरोत्तर उच्चीचं आणि अधिकाधिक उच्चीचं होत जावं असं समर्थांच्या चरणी आपण प्रार्थना करूया। अगदी थोडक्यात परिचय त्यांनी थोडक्यात दिलाय लिहून, म्हणून मी थोडक्यात करून देणार। श्री निषाद व्यास लहानपणीच 9व्या वर्षापासून पुण्यामध्ये गायनाचं शिक्षण सुरू केलं श्री संतोष कुलकर्णी यांच्याकडं। आणि त्यांच्या परमभाग्यानं असं मी म्हणतो, गेल्या 5 वर्षापासून संगीत क्षेत्रातील ज्याला आपण ड्युअल स्टार म्हणू शकतो असे पंडित राजन साजन मिश्र यांच्याकडे ते संगीताचे धडे घेत आहेत। त्याचबरोबर मोहन दरेकर यांच्याकडूनही ते मार्गदर्शन घेत आहेत। त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या बायोडेटामध्ये की बनारस गायकीचा ला आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत। मला असं म्हणावं असं वाटतं, बरीचशी आत्मसात झालेली आहे। आणि गेली 12 वर्ष ते गायन सादरीकरण करत आहेत। 2023 साली बेंगलुरूमध्ये त्यांना आंतरविद्यापीठ युवा प्रतियोगितेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त झालेलं आहे। आणि 23 सालीच लुधियानामध्ये
जगजीत सिंग प्रतियोगिता जी घेतली जाते राष्ट्रीय स्तराची, त्यामध्ये त्यांना द्वितीय पारितोषिक मिळालं आणि ते अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संगीत विशारद म्हणून आहेत. मोठ्या मोठ्या उत्सवांमध्ये सुद्धा त्यांना संगीतोत्सवात सादरीकरण करायला संधी मिळाली आहे. जसं 22 साली पुण्यामध्ये पंडित राकेश चौरेशी यांच्याबरोबर त्यांनी स्वरोत्सव या ठिकाणी आणि जपूरजा पुणे या ठिकाणी सादरीकरण केलं आहे. अहमदाबादमध्ये 28वी बैठक जी सप्तक म्हणून फार प्रसिद्ध बैठक आहे सप्तक संगीताची, त्या ठिकाणी यांचं सादरीकरण झालेलं आहे. आणि सोमनाथ, नाशिक, श्रीशैल्यम, उज्जैन, ओंकारेश्वर अशा परळी वैजनाथ आणि आता त्याच्यात एक नाव जोडायचं सज्जनगड, अशा धार्मिक क्षेत्रीसुद्धा त्यांनी आपली सेवा रुजू केली आहे. आणि त्यांच्या परमभाग्यानं पंडित राजन साजन मिश्र यांना गायनाची साथ करायला तानपुऱ्यावरती मागते बऱ्याच वेळेला बसलेले आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून श्री निषाद व्यास यांचं आपण अभिवादन करूया. आणि त्यांना तितक्याच सुंदर पद्धतीनं साथ संगत करणारे तबल्यावरती कार्तिक स्वामी. देवांमध्ये कार्तिक स्वामींचं स्थान हे सेनापतींचं आहे. इथं सुद्धा ते सेनापती असल्याप्रमाणेच त्यांनी सुंदर सादरीकरण केलं. त्यांचे गुरु श्री निखिल फाटक आणि ललित कला केंद्र विद्यापीठ पुणे या ठिकाणी मास्टर्स म्युझिक या पद्धतीमध्ये त्यांनी सुवर्णपदक पदव्युत्तर असं प्राप्त केलेलं आहे. आणि अनेक ठिकाणी त्यांनी अशा सुंदर साथी केलेल्या आहेत. तितक्याच ताकदीनं संवादिनीवरती साथ संगत करणारे श्री माधव लिमये, त्यांचे गुरु श्री चिन्मय कोल्हटकर, फार मोठं व्यक्तिमत्व आहे. यांना राष्ट्रीय युवा महोत्सव एकल संवादिनी वादन याच्यामध्ये सुवर्णपदक प्राप्त आहे. संपूर्ण भारतातून ते प्रथम आलेले. आणि भारत सरकारची कनिष्ठ आणि वरिष्ठ या दोन्ही स्तरावरच्या शिक्षणाची त्यांना भारत सरकारची शिष्यवृत्तीही प्राप्त आहे. अनेक जणांबरोबर त्यांनी संवादिनी वादन केलं आहे. त्यात गायकांची काही नावं सांगतो. पंडित पद्मभूषण साजन मिश्र, शौनकजी अभिषेकी, पौर्णिमा धुमाळे, पंडित मोहन कुमार दरेकर, मंजुषा पाटील असे अनेक लोक. वादकांमध्ये पंडित राकेश चौरसिया आणि पंडित अरविंद आझाद यांच्याबरोबर त्यांनी वादन केलं आहे. त्याचबरोबर पंडित रामदास पळसुले याच्यावर लेहरा वादन एकत्र बसून त्यांनी वादन केलेलं आहे. आणि कलर्स मराठी या चित्रवाहिनीवरती शर्वरी जेमिनिस आणि निखिल पाठक यांच्याबरोबरही त्यांनी वादन केलेलं आहे. आणि कथकमध्ये नगमा वादनाचंही कार्य त्यांनी केलेलं आहे. तीनही कलाकारांना मोठ्या टाळ्या वाजून, जोरदार टाळ्या वाजून त्यांचं आपण अभिवादन करूया. आणि समर्थांच्या चरणी अशी एक प्रार्थना व्यक्त करतो की उद्या किंवा परवा यांच्या नावामागं पंडित ही उपाधी लवकरात लवकर लागो. शेवटचं गायन पद ते सादर करतील आणि मग आजच्या कार्यक्रमाला समाप्ती. जय जय रघुवीर समर्थ.
चरण कमल की धूल बना में, चरण कमल की धूल बना में, मोक्ष द्वार तक सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया। धन्य भाग सेवा का अवसर पाया रे, चरण कमल के धूल बना में, चरण कमल की धूल बना में, मोक्ष द्वार तक आया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर। हरि अनंत हरि रूप अनंता, हरि अनंत हरि अनंत हरि अनंत हरि रूप अनंता, हरि अनंत हरि रूप हरि रूप हरि रूप हरि अनंत हरि हरि अनंत हरि रूप अनंता, कैसे कोई ध्यावे राग रागनी के सुर सुर में, राग रागनी के सुर सुर में, हरि निज रूप दिखाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया। धरती भीतर बीज पड़ा
चरण लगे जो प्रभु के चरण लगे प्रभु के चरण प्रभु के चरण लगे प्रभु के चरण लगे जो चरण लगे जो चरण लगे जो धरती भीतर बीज पड़ा था प्रभु के चरण लगे जो बीज बांध और फूल गांदले दूर गगन तक छाया धन्य भाग सेवा अवसर पाया पाया धन्य भाग सेवा अवसर पाया चरण कमल की धूल बना में चरण कमल की धूल बना में मोक्ष द्वार तक आया धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया धन्य भाग सेवा का अवसर पाया अवसर पाया अवसर पाया मी पुनश्च बुवा तसेच दादा माधव आणि सर्वांचे आभार मानतो. आणखी माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज की साक्षात इथे मला गायला मिळालेलं आहे. ह्याच्यापेक्षा मोठे आशीर्वाद काही असू शकत नाहीत. धन्यवाद. श्रीराम. धन्य भाग सेवा का अवसर पाया या भूमिकेतूनच तिघांनीही आपल्या कलेचं सादरीकरण इथं केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजून एकदा त्यांचं आपण अभिवादन करूया. श्रीराम. सर्व कलाकारांचा आपल्याला आता सत्कार करायचा आहे. त्यासाठी समर्थ सेवा मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री गुरुनाथ महाराज कोटणीस यांना मी विनंती करतो की सर्वप्रथम निषाद व्यास यांना समर्थांचा प्रसाद त्यांनी द्यावा. शाल श्रीफळ व समर्थांचा प्रसाद. जय जय रघुवीर समर्थ. तबल्यावरती कार्तिक स्वामी. सुंदर तबला वादन यांनी केलं. जोरदार टाळ्या होऊ द्या. जय जय रघुवीर समर्थ. आणि सज्जनगडावर होणाऱ्या बाल शिबिरांचं एक मराठी ज्याला प्रॉडक्ट म्हणतो असे आमचे समर्थांचे शिष्य म्हणवता येतील असे श्री माधव लिमये संवादिनी. जय जय रघुवीर समर्थ. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत आपण अभिवादन करूया. इथंच आजच्या दिवशीचा सर्व कार्यक्रम समाप्त होत आहेत असं मी जाहीर करतो. आज चतुर्थी असल्यामुळं बऱ्याच लोकांचा उपवास होता, तेव्हा तो सोडण्यासाठी या ठिकाणी
थोड्या वेळानंतर भोजन प्रसादाची व्यवस्था केलेली असेल. एक 15 मिनिटामध्ये सर्वांनी इथं भोजनासाठी यावं अशी विनंती. शुभरात्री. जय जय रघुवीर समर्थ.